कर्नाटकमध्ये सत्ताधारी काँग्रेस आमदार लक्ष्मण सौदींनी महाराष्ट्र तोडण्याची भाषा केली आहे। मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी लक्ष्मण सौदींनी कर्नाटकच्या विधानसभेत केली आहे। महाराष्ट्राला बेळगाव केंद्रशासित हवा असेल तर मुंबई ही केंद्रशासित कराची मागणी सौदी यांनी केली आहे। काँग्रेस आमदाराच्या या मागणीनं महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली आहे। बघूया। बेळगाव केंद्र करने के पहले मुंबई करना चाहिए। कर्नाटकच्या आमदाराची महाराष्ट्र तोडण्याची भाषा। मुंबई केंद्रशासित करण्याची काँग्रेस आमदाराची मागणी। अखंड महाराष्ट्र तोडण्याची कर्नाटक काँग्रेसची भूमिका। बेळगाव, कारवार, निपाणी हा मराठी भाषिक भूभाग बळकावणाऱ्या कर्नाटकच्या डोळ्यात अखंड महाराष्ट्र कायम खुपतोय। बेळगाव महाराष्ट्राला परत देण्यासाठी लढा उभारणाऱ्या मराठी भाषिकांचा छळ कर्नाटक सरकारने सुरू केलाय। आता तर कर्नाटकचे काँग्रेसचे आमदार लक्ष्मण सौदींनी महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याची संतापजनक मागणी केली आहे। बेळगाव केंद्र करने के पहले मुंबई करना चाहिए, क्योंकि मुंबई कर्नाटक के विभाग है। हमारे क्षेत्र से पहले एमएलए विधायक ने मुंबई गया था, मुंबई असेंबली में, इसलिए उधर हमारा हक है। महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याची भाषा करण्याची हिम्मत कशी होते असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उपस्थित केलाय। निषेध करतो आम्ही, आणि अशा लोकांची बोलायची हिम्मत कशी होते? कोण कुठच्या पक्षाचा हा महत्त्वाचा नाही। मुंबईसाठी जे त्याग आणि जे हुतात्मे झालेले ना, त्यांचं बलिदान लक्षात ठेवा। हे लोकप्रतिनिधी असे जे बोलून घेऊन वातावरण जे खराब करण्याचं काम करतायत, माझी तातडीने काँग्रेसचे असेल, भाजपचे असेल, कोणी जो आमदार असेल त्याच्यावरती कारवाई करा किंवा त्यांना माफी मागायला लावा। कर्नाटक काँग्रेसनं लक्ष्मण सौदींचा राजीनामा घ्यावा, तसंच त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे। त्यांना तिथे बरखास्त केलं पाहिजे, त्यांचा राजीनामा त्या पक्षाने घेतला पाहिजे, कारण हेच मुंबई विरोधी भावना देशात कुठेही परत उफळू नये ह्याची आम्हाला एक भीती देखील आहे आणि आम्ही लक्ष ठेवून देखील आहोत। बघा, कोणाची असो तिथे सरकार, कोणाचे असो, काँग्रेस असो भाजपचं असो, दोघांची सरकार येऊन जाऊन राहिलेली आहेत, पण बेळगावच्या मराठी जनतेवर अत्याचार सुरूच आहे आणि त्याच्याच विरोधात आम्ही आवाज उठवला होता की बेळगावला केंद्रशासित केलं पाहिजे। मी मोदी साहेबांना देखील अपील करत आहे की चला बेळगावला केंद्रशासित करा, त्या मुद्द्याला आमचा तुम्हाला पाठिंबा राहील। लक्ष्मण सौदींनी मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी पोरकटपणाची असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं केला। मुंबई केंद्रशासित करा ही मागणी पूर्णपणाने पोरकटपणाची आहे। मुंबई ही आपोआप मिळालेली नाही। अनेक जणांनी हुतात्म्य स्वीकारलं, घेतलं आणि त्यानंतर मुंबई मिळालेली आहे। कर्नाटकच्या त्या आमदाराला जरा खडसावून सांगितलं पाहिजे, मुंबईमध्ये कानडी लोकांच्यावर कधी अन्याय होत नाही। ब्रह्मदेव जरी आला तरी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करू शकत नाही अशा शब्दात काँग्रेस आमदार लक्ष्मण सौदींनी सुनावलंय। मुंबई ही आर्थिक राजधानी आहे महाराष्ट्राची, आणि या मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही। ब्रह्मदेव जरी खाली उतरला तरी मुंबई ही महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही। मराठी भाषिकांवर अन्याय करायचा आणि दुसरीकडे मराठी भाषिक प्रदेशासाठी लढा उभारणाऱ्या महाराष्ट्राला तोडण्याची भाषा करायची या कर्नाटकी वृत्तीचा निषेध केला जातोय। प्रताप नाईक, झी 24 तास, बेळगाव।